नाही सर, सर समोर आणा, समोर अतुल देवकर या फ्रेम मध्ये. यस यस. तोडणकर कोण आहे? तोडणकर हात बघा समोर. बरोबर का? तर बोला ना. दोन आरोपी जे आहेत ते पोलिसांनी अटक केलेले अटक केलेली आहे. कोण आहे पार्टी इकडे तिकडे बोलो ना. एक मिनिट साहेब. काय करायला? यस डन. ओके सर सर थोड़ा वॉक किया ना सर. एक वॉक किया ना. साहेब अरे चला पुढे जाऊ दे ना. थोड़ा वॉक. एक वॉक किया ना. किशोर हळूहळू या. अरे इकडे जाऊ दे ना. अजून इकडे पाय व्यवस्थित. अरे हे तो काळावाला आरोपी बघ रे. हे काळावाला आरोपी. समोर आणा, समोर. देवकर या फ्रेम मध्ये. पीछे लो ना हाथ. हाँ मेरे फ्रेम में मत डालो. मेरे फ्रेम में आ रहा है. सर यातला मुख्य कोण नेमका? मुख्य कोण? हात नका सवर करू. उभा राहो का? एक मिनिट साहेब. सर, एक महत्वाची मर्डर केस मागच्या अनेक दिवसांपासून डिटेक्शन होत नव्हतं. कसे प्रयत्न करावे लागले आणि आरोपी कसे रिकव्हर झाले? याच्यामध्ये नारपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कशेळीमध्ये दिनांक 8/12/2022 रोजी एक गोळीबार झाला होता आणि त्याच्यामध्ये एक फायरिंग मध्ये मयत झाला होता. आणि त्याच्यानुसार आपण 757/22 नारपोली या ठिकाणी गुन्हा दाखल होता. 302 आणि भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. फायरिंगमुळे झाल्यामुळे सेन्सेशनल मर्डर होता. त्याच्यामध्ये लोकल पोलीस स्टेशन असेल किंवा क्राईम ब्रँच असेल, सर्वजण त्याच्यामध्ये प्रयत्न करत होते आणि बऱ्याच आमच्या क्राईम ब्रँचच्या आम्ही जवळजवळ 4 ते 5 टीम त्यावेळेपासून कार्यरत होत्या. भिवंडी युनिट असेल, युनिट 5 असेल किंवा आमच्या क्राईम ब्रँचच्या इतर युनिट होत्या. त्याच्यामध्ये सुरुवातीला थोडं मिसलीड झाले होते आरोपीच्या बाबतीत आणि त्या पद्धतीनं तपासही चालू होता. आणि याच्यामध्ये नंतर एकदम टेक्निकली साऊंड अशा पद्धतीनं युनिट 5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घोडके साहेब आहेत आणि त्यांच्या टीमने
याच्यामध्ये टेक्निकली काही इव्हिडन्स मिळाला त्यांना, तसंच जे काही सोर्सेस होते त्याच्याकडूनही माहिती मिळाली की याच्यामध्ये आरोपी कोण आहे हे निष्पन्न झालं. निष्पन्न झाल्यानंतर तो आरोपीही या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हता, तो आउट ऑफ महाराष्ट्र होता आणि त्याच्यावरती आपण ट्रॅक करत होतो. ट्रॅक करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये युनिट 5च्या टीमला सक्सेस मिळाला की सदर आरोपीचं लोकेशन आपल्याला मिळालं आणि या लोकेशनमध्ये सदरचा आरोपी हा सापारातून आपण इंदिरानगर भागामध्ये आलेला असताना त्याला युनिट 5चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या टीमने त्यांना ताब्यामध्ये घेतलेला आहे. आता आरोपी तो आणि त्याच्याबरोबर एक सहआरोपी असे 2 आरोपी आपण अरेस्ट केलेले आहेत. त्याच्यामध्ये हे दोन्ही आरोपी आता सध्या आपल्या पोलीस च्या ताब्यामध्ये आहेत आणि पुढचा तपास चालू राहील. याच्यामध्ये सदरचा जो आरोपी धनराज रमाकांत तोडणकर म्हणून आहे, वय वर्ष 33 आहे. हा त्यातला मेन आरोपी आहे आणि त्याच्याबरोबर संदीप कुमार कनोजिया हा 27 वर्षीय दुसरा आरोपी आहे. तर हा तोडणकर जो आहे याच्यावरती बॅक हिस्ट्री पण आहे, त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत. श्रीनगर पोलीस स्टेशनला त्याच्यावरती जवळजवळ 3 गुन्हे दाखल आहेत या अगोदरही. एक 392 अंडर सेक्शन 381 आणि दुसरा आहे तो 307 आणि तिसरा आहे तो 324 अशा सेक्शन खाली गुन्हे दाखल आहेत आणि एका गुन्ह्यामध्ये तो मेजर्स घेतात. त्याला 2 घटना ऑलरेडी झालेल्या आहेत ठाण्यामध्ये. आता जवळपास महिन्यानंतर हा गुन्हा उघडकीस आलेला आहे. थोडं वातावरण बिघडलेलं आहे, म्हणजे पूर्णपणे थोडं दहशतीचं वातावरण मध्ये निर्माण झालं होतं. प्रिकॉशनरी मेजर्स क्राईमच्या टीम्स काय घेतात सध्या की गुन्हेच नाही, घडतात? निश्चित जे काही आपल्या टीम क्राईमच्या टीम असतील किंवा लोकल पोलीस, माननीय पोलीस आयुक्त जयजित सिंग सर आणि सहपोलीस आयुक्त आमचे कराळे सर आहेत, यांनी प्रत्येक वेळी पोलीस स्टेशनना असतील किंवा क्राईम ब्रांचला नेहमी सूचना आहेत की इलिगल वेपनसाठी सुद्धा आमच्या कायम त्याच्यावरती कारवाई चालू असते. इलिगल वेपन सीझरसाठी असेल किंवा ड्रग्ससाठी सुद्धा आम्ही आता मोठ्या प्रमाणात मोहीम उघडलेली आहे. काही ठराविक एलिमेंट्स जे समाजामध्ये आहेत ह्याच्यामुळं पैशाची देवाणघेवाण वाढते आणि पर्सनली रायव्हलरी किंवा हे वाढतं. तर ह्याच्यामध्ये अशा काही गुट तयार होऊ नयेत आणि असे काही होत असतील तर त्यांना वेळेत चेक घालणं समाजातल्या काही लोकांचंही काम आहे आणि पोलिसांचं काम आहे. तर पोलीस आम्हाला काही इन्फॉर्मेशन जर आपल्याकडून मीडियाला पण मी आवाहन करेन किंवा लोकांनाही आवाहन करेल, तर अशा पद्धतीची पर्सनल रायव्हलरी असेल, अशा पद्धतीची वेपन असतील, समाजामध्ये कोण बाळगत असेल इलिगल वेपन किंवा काही ठिकाणी ड्रग पेडलिंग चालत असेल, तर अशा इलिगल ॲक्टिव्हिटी जोपर्यंत बंद होणार नाहीत तर हे अशा पद्धतीच्या गोष्टी चालत राहणार. तर निश्चित रूपाने मी समाजाला आवाहन करेन, ठाण्यातल्या नागरिकांना आवाहन करेन की आपण जर ह्या अशा काही इन्फॉर्मेशन आपल्याकडे असतील तर प्लीज पोलिसांना शेअर करा, जेणेकरून आपण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या पुढे जाऊन काही मोठ्या होण्या अगोदर आपण निश्चित रूपानं आपण त्यांना त्याच्यावरती कंट्रोल आणू शकतो. ठाणे पुलिस आयुक्तालय के हद्दी में नारपोली के यहाँ पे दिनांक 8/12/2022 को एक फायरिंग की वारदात हुई थी. उसमें एक गणेश कोकाटे नामक युवक की वहाँ पे हत्या हुई थी. तो उसके तहत हमने एक 302 का गुना नारपोली पुलिस स्टेशन में दाखिल किया था. उसके बाद लगातार हमारे पुलिस आयुक्त साहब जयजीत सिंह सर, सह पुलिस आयुक्त कराले सर और अपर पुलिस आयुक्त गुने मोराले सर, इन्होंने बहुत सारे लोकल पुलिस हो या क्राइम ब्रांच के एक 4-5 टीम हमने तैयार की थी और इसमें ये आरोपी हमारे निशाने पे थे और उसमें बहुत दिन से हमें कुछ इसमें ये बढ़त नहीं मिल रही थी, लेकिन हमारा जो पहला ट्रैक था वो अलग था और बाद में हमारे जो अलग अलग टीम काम कर रही थी, इसमें से यूनिट 5 जो है क्राइम ब्रांच का, जो हमारे घोड़के साहब है और उनकी टीम, API महाजन है और PSI कानड़े और बाकी उनके API शिंदे, ये सब टीम उसके ऊपर काम कर रही थी. उनको एक ब्रेक थ्रू मिला, उसमें उनको एक आरोपी, उसमें जो टेक्निकल एविडेंस है या बाकी उनका जो सोर्सेस है उसका पूरा इंफॉर्मेशन लेके उन्होंने उसमें एक आरोपी पे जेरोइंग किया. ये आरोपी जो निष्पन्न हुआ उसमें वो धनराज तोड़नकर करके आरोपी निष्पन्न हुआ, लेकिन जो वो आरोपी था वो आउट ऑफ महाराष्ट्र था.
तो उसके ऊपर पूरा ट्रैक रखा इन्होंने, और जैसे ही इंफॉर्मेशन इनको मिली कि ये यहाँ पे थाना की हद्दी में आ रहा है, तो इन्होंने एक ट्रैप लगाया और उसके तहत कल इसको हमने यहाँ पे उसको गिरफ्तार किया यूनिट 5 ने। और इसमें जो मेन आरोपी है वो धनराज तोड़नकर 33 वर्षीय युवक है, और दूसरा एक संदीप कुमार कनौजिया करके 27 वर्षीय युवक, उसमें 2 आरोपी है। तो इनको हमने अभी गिरफ्तार किया है। अभी आगे जाके इसमें इन्वेस्टिगेशन होगा, और भी इसमें क्या गाड़ी यूज़ की है, जो वेपन यूज़ किया है, या और कोई इसमें इन्वॉल्व है, ये इन्वेस्टिगेशन आगे जारी रहेगा। तो ये जो मेन आरोपी है धनराज तोड़नकर, और जो मृत व्यक्ति है, उसमें पर्सनल राइवलरी थी, और उसके थ्रू ही उन्होंने बहुत दिन से इसका बदला लेना चाहता था, और उसने उसके तहत उसके ऊपर पूरा वॉच रख के वो कशेड़ी में उसको ट्रैक करके वहाँ पे उसने फायरिंग की है। तो अभी और भी इसके जो धनराज तोड़नकर करके जो आरोपी है, उसका पहला भी ट्रैक रिकॉर्ड है, उसके ऊपर 3 गुने श्रीनगर पुलिस स्टेशन में दाखिल है। 392 आईपीसी सेक्शन के थ्रू एक गुना दाखिल है, दूसरा गुना 307 सेक्शन आईपीसी के थ्रू दाखिल है, और तीसरा गुना जो है 324 के थ्रू दाखिल है श्रीनगर पुलिस स्टेशन में। पहला भी ट्रैक रिकॉर्ड है, और एक गुने में वो प्रोक्लेम ऑफेंडर करके डिक्लेयर हुआ है, तो वो वांटेड आरोपी था। तो एक बहुत ही अच्छी कामयाबी थाना पुलिस को मिली है, और इसमें बहुत दिन से हम ट्रैक पे थे, लेकिन हमें आरोपी नहीं मिल रहे थे। तो ये बहुत अच्छा ट्रैक हमें मिल के उसको अभी अब हमने अरेस्ट किया है। आगे जाके भी इन्वेस्टिगेशन में अगर कोई इन्वॉल्व है, तो इन्वेस्टिगेशन में अगर कोई इसमें और इन्वॉल्व है या और कुछ इसमें सामने आता है, तो उसके तहत आपको इन्फॉर्मेशन दी जाएगी। सर जिस तरीके से वय वर्ष 33 आहे, हा त्यातला मेन आरोपी आहे, आणि त्याच्याबरोबर संदीप कुमार कनोजिया हा 27 वर्षीय दुसरा आरोपी आहे. तर हा तोडणकर जो आहे याच्यावरती बॅक हिस्ट्री पण आहे, त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत श्रीनगर पोलीस स्टेशनला. त्याच्यावरती जवळजवळ 3 गुन्हे दाखल आहेत या अगोदरही. एक 392 अंडर सेक्शन 381 आणि दुसरा आहे तो 307 आणि तिसरा आहे तो 324 अशा सेक्शन खाली गुन्हे दाखल आहेत, आणि एका गुन्ह्यामध्ये तो प्रोक्लेम्ड ऑफेंडर म्हणून डिक्लेअर झालेला आहे. आणि असा हा आरोपी सराईत आरोपी होता, आणि त्यानं त्याच्या पर्सनल रायव्हलरी मधून जो मयत आहे गणेश कोकाटे याच्या पर्सनल रायव्हलरी मधून त्याने रेकी करून त्याला ट्रॅक करून त्या ठिकाणी कशेळीमध्ये गाठून त्याच्यावरती फायर केलेला आहे. आता पुढचा तपास चालू आहे. त्याच्यामध्ये आणखीनही याच्या मागं आणखीन कोणी आहे का, किंवा याच्यामध्ये आणखीन कोणी इन्व्हॉल्व आहे का, हे याचा तपास करून त्या पद्धतीनं आपल्याला सांगण्यात येईल. सर मागपाड्यामध्ये सुद्धा याच्या आधी याच्यावरती फायरिंग झाली, त्यामध्ये सुद्धा यात आरोपींचा हात होता. आता जे प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे, याच्यामध्ये जे आत्ताचे जे आरोपी आहेत, हे जे चितळसर पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल आहे फायरिंगचा, त्या गुन्ह्यामध्ये हे आरोपी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही आहेत. त्याच्यामध्ये ते वेगळे आरोपी इन्व्हॉल्व आहेत, आणि त्याच्यामधलेही आपण काही 4 आरोपी आपण अरेस्ट केलेले आहेत. त्याच्यामधला एक आरोपी त्याच्यातही अजून ॲब्स्कॉन्ड आहे. तोही आरोपी आपल्या टार्गेटवरती आहे. तोही आपण थोड्या दिवसात त्याला अरेस्ट करू आपण. पण हे आरोपी त्या गुन्ह्यामध्ये इन्व्हॉल्व नव्हते. सर कुठल्या संघटनेसाठी हे लोक काम करत होते किंवा कुठल्या माथाडीसाठी काम करत होते, वाद काय होता? आता जे पर्टिक्युलरली यांचा जो मयत कोकाटे असेल आणि बाकीचे जे समोर येत आहे, हे काहीतरी प्रत्येकाच्या थोड्याफार रायव्हलरी आहेत. परंतु आता जो आरोपी आपण अरेस्ट केलेला आहे, याचं आणि याचं वैयक्तिक असं कुठल्या माथाडी युनियनवरून किंवा असं कुठल्या पद्धतीचा वाद नाहीये. याला ज्यावेळेस जुना गुन्हा 2014 मध्ये दाखल झाला, त्यावेळी वैयक्तिकरित्या याला काहीतरी अपमानजनक वागणूक दिली होती, पब्लिकमध्ये मारहाण केली होती, कपडे काढून वगैरे, असे वैयक्तिक त्याचं रायव्हलरी असल्यामुळं त्यानं तो मनामध्ये खुन्नस पकडून हे कृत्य केल्याचं त्यानं कबुली दिलेली आहे. तर याच्यामध्ये दुसरा कुठला अँगल नाहीये, पण दोघांच्यात रायव्हलरी ही अशा पद्धतीची होती. आरोपी असू शकतात. निश्चित तो तपास आता चालू आहे की याच्या मागे आणखीन कोणी आरोपी आहेत का, किंवा याच्यात जे पहिल्या फायरिंगमध्ये जे आरोपी आहेत त्यांचा याच्यामध्ये काय इन्व्हॉल्वमेंट आणखीन सिद्ध होतंय का, हे तपास आणखीनही चालू आहे. त्याच्यामध्ये आणखीन काही डेव्हलपमेंट असतील तर आपल्याला अवगत करण्यात येईल त्याच्यावर.
निश्चित रूप से जब तक आरोपी अरेस्ट नहीं होती तब तक लगाम नहीं लगाया जा सकता। चित्तलसर पुलिस स्टेशन में जो फायरिंग हुआ उसमें 5 आरोपी निष्पन्न हुए थे, 4 आरोपी हमने अरेस्ट किए, उसमें मौका भी वो गुने को लगाया, तो चारों आरोपी अभी तक अंदर है। उसमें बाकी दूसरा आरोपी जो वांटेड जो है उसमें आरोपी इंदलकर करके, वो भी हमारे रडार पे है, हम उसको भी अरेस्ट करने वाले हैं। और इसमें जो आरोपी अरेस्ट हुए वो हमारी कोशिश यही रहेगी कि अच्छी तरीके से एविडेंस कलेक्ट करें, इनको बाकायदा वो अंदर रहे और कन्विक्शन ये गुने में आए। तो कन्विक्शन आने के बाद ही आरोपी के ऊपर अच्छा सा जो चेक बैठता है वो लाने के लिए थाना पुलिस काम करेगी। सर लोगों को क्या आह्वान रहेगा अपनी तरफ से? नहीं, निश्चित रूप से जो अगर कोई पर्सनली किसी को भी लगता है किसी को थ्रेट है या कुछ है, पर्सनल राइवलरी है, तो इसमें निश्चित रूप से हमने इंफॉर्मेशन पुलिस को देनी चाहिए, पुलिस को शेयर करना चाहिए। अगर हमारे इलाके में कोई नए आदमी कुछ वेपन के साथ पाए गए या कुछ अलग एक्टिविटी करके दिखाई देते हैं, तो निश्चित रूप से पुलिस को अगर आप इंफॉर्मेशन दोगे तो निश्चित रूप से ऐसी घटनाएं हम टाल सकते हैं। आरोपी ने किस कारणवश के ऊपर गोली चलाई थी सर? किस जो आरोपी हैं किस कारणवश गोली चलाई थी? हाँ, मैंने जो बताया आपको कि 2014 में पर्सनल कुछ इनका ग्रज था, पर्सनल राइवलरी थी, एक गुने में इसके ऊपर गुना भी दाखिल किया था। जो आरोपी जो अभी हमने मयत व्यक्ति है उसने वही फिरियादी एक गुने में है, जो 149/14 है, 392 का गुना दाखिल है। उसमें जो अभी मयत व्यक्ति है उसने इसके ऊपर FIR दाखिल की थी, और तब कुछ पर्सनली हाथापाई हुई थी और उसमें इसको पब्लिकली मारा गया था, ऐसा इसका बोलना है। तो तब से लेके इसके दिमाग में था कि मुझे पब्लिकली ह्यूमिलेट किया तो मैं उसका बदला लूँगा, और ये दिमाग में रख के उसने ये काम किया। तो मृत व्यक्ति है उसमें पर्सनल राइवलरी थी और उसके थ्रू ही उन्होंने बहुत दिन से इसका बदला लेना चाहता था, और उसने उसके तहत उसके ऊपर पूरा वॉच रख के वो कशेड़ी में उसको ट्रैक करके वहाँ पे उसने फायरिंग की है। तो अभी और भी इसके जो धनराज तोड़नकर करके जो आरोपी है उसका पहला भी ट्रैक रिकॉर्ड है, उसके ऊपर 3 गुने श्रीनगर पुलिस स्टेशन में दाखिल है। 392 IPC सेक्शन के थ्रू एक गुना दाखिल है, दूसरा गुना 307 सेक्शन IPC के थ्रू दाखिल है, और तीसरा गुना जो है 324 के थ्रू दाखिल है श्रीनगर पुलिस स्टेशन में। पहला भी ट्रैक रिकॉर्ड है, और एक गुने में वो प्रोक्लेम ऑफेंडर करके डिक्लेयर हुआ है, तो वो वांटेड आरोपी था। तो एक बहुत ही अच्छी कामयाबी थाना पुलिस को मिली है, और इसमें बहुत दिन से हम ट्रैक पे थे लेकिन हमें आरोपी नहीं मिल रहे थे, तो ये बहुत अच्छा ट्रैक हमें मिलके उसको अभी अब हमने अरेस्ट किया है। आगे जाके भी इन्वेस्टिगेशन में अगर कोई इन्वॉल्व है तो इन्वेस्टिगेशन में अगर कोई इसमें और इन्वॉल्व है या और कुछ इसमें सामने आता है तो उसके तहत आपको इन्फॉर्मेशन दी जाएगी। सर जिस तरीके से